झी 24 तास एक पाऊल पुढे। भारत आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी टेस्ट मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती होणार आहे। पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं, त्यामुळे दुसऱ्या टेस्टमध्येही भारताचं पारडं जड असेल। त्यामुळे वानखेडेच्या टर्निंग ट्रॅकवर पुन्हा एकदा इंग्लिश टीमची भंबेरी उडण्याची शक्यता आहे। वानखेडेवर रंगणार दुसरी टेस्ट। टर्निंग ट्रॅकवर इंग्लंडचा कस। अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर पाहुण्या इंग्लिश टीमची भारतीय स्पिनर्स समोर अक्षरशः दाणादाण उडाली। वानखेडेवर होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्येही याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रज्ञान ओझा आणि आर अश्विन या दोन स्पिनर्सकडून टीम इंडियाला पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल। प्रज्ञान ओझानं तर पहिल्या टेस्टमध्ये तब्बल 9 विकेट्स घेतल्या होत्या, त्यामुळे त्याच्यावरच स्पिनची जबाबदारी असेल। तर सचिन तेंडुलकर वानखेडेवर टेस्ट खेळणार असल्यानं या टेस्टमध्ये खऱ्या अर्थानं तोच सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरेल। त्याची वानखेडेवरची ही कदाचित शेवटची टेस्ट असू शकते, त्यामुळे आपल्या होम ग्राउंडवर आपल्या बॅटची जादू दाखवण्यास तो आतुर असणार आहे। गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही ओपनिंग जोडी ट्रॅकवर परतली आहे। सेहवागचीही ही 100वी टेस्ट असेल, त्यामुळे आपली 100वी टेस्ट स्पेशल बनवण्यासाठी वीरूही प्रयत्नशील असेल। उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्यानं अशोक दिंडाला संधी मिळण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे अॅलिस्टर कुक आणि मॅट प्रायर भारतीय टीमसाठी धोकादायक ठरू शकतात। पहिल्या टेस्टमध्ये हे दोन्ही बॅट्समन भारतासाठी धोकादायक ठरले होते। केविन पीटरसन पासूनही भारताला सावध राहावं लागेल। मॉन्टी पानेसरला मुंबई टेस्टमध्ये इंग्लिश टीममध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे। ग्रॅमे स्वानच्या साथीनं तो भारतीय बॅट्समनना रोखण्यासाठी आतुर असेल। आता वानखेडेच्या टर्निंग ट्रॅकवर अहमदाबाद टेस्टची पुनरावृत्ती होते का, याकडेच भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।